पीएम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पीएम किसानचा 20वा हप्ता या तारखेला व या दिवशी जमा होणार आहे, जे की 100%. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जी की पीएम किसानची डेट इथं ठरलेली आहे, जी की पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये ते जमा होईल. तर आता पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात पहिले तुम्हाला इथं क्रोम ब्राउझर तुमचं ओपन करून घ्यायचं आहे. आता पीएम किसान जे की 20वा हप्ता आहे, जे की 20वा इन्स्टॉलमेंट आहे, ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये या तारखेला व या दिवशी जमा होणार आहे. सर्वप्रथम आपण यादीतून चेक करून घेऊ. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला जे की लेटेस्ट अपडेट्स त्यानंतर नवीन फीचर्स इथं आलेले आहे. तर यामध्ये सर्वप्रथम ज्याची KYC, तर आता जे की 20वा हप्ता, तर आता ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेल्या तर अशांच्याच खात्यामध्ये इथं पीएम किसानचा 20वा हप्ता इथं जमा होईल. अन्यथा पीएम किसानचा 1 रुपया तुम्हाला इथं मिळणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. तर इथं आपण आता यादी चेक करून घेऊ. त्याचप्रमाणे आता जे की पीएम किसानचा 20वा हप्ता जे की मंगळवारला इथं जमा होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे की मंगळवारला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जे की अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ते एखादा तालुका तुम्हाला इथे मी डेमोसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही तुमचा तालुका इथे सिलेक्ट करा. एखादा व्हिलेज आपण यामध्ये सिलेक्ट करणार आहे. गेट रिपोर्टवरती मी जसं क्लिक कराल तर इथं पात्र शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे. तर इथून तुम्ही 2 नंबरवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता की किती शेतकरी आहे. त्यानंतर आता जे की 29 तारखेला जे की मंगळवारला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी की पीएम किसानचा 20वा इन्स्टॉलमेंट इथं जमा होणार आहे. तर ज्यांची KYC बाकी आहे तर KYC वरती क्लिक करून तुम्ही तुमची आधार नंबर टाकून KYC सर्चवरती क्लिक केल्यानंतर KYC झाली की नाही दाखवेल. मोबाईल नंबर अपडेट करू शकता. ऑनलाईन रिफंड जे काही पैसे तर पाठवायचे आहेत, ज्यांनी कोणी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेल्या तर अशांसाठी आहे ते. त्याचप्रमाणे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीएम किसानचा 20वा हप्ता 29 तारखेला मंगळवारला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल, जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये. तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर मंगळवारला 29 तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर जमा होईल. थँक्यू.